यवतमाळ जिल्ह्यातील जवळा गावात गेल्या 4 वर्षापासून एसटी बस न थांबल्याने 36 गावातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या समस्येच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी नागपूर तुळजापूर केंद्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले। या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते। जवळा बस स्टॉपवर एसटी थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने परिपत्रक जारी केले असले तरी काही चालक आणि वाहक मुद्दाम बायपासने जातात, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते। विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि इतर नागरिकांना यामुळे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय सहन करावा लागत आहे। या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी उमेश धाये आणि गणेश एकंडवार यांच्या नेतृत्वाखाली 36 गावातील नागरिकांनी एकत्र येत तब्बल 30 मिनिटे महामार्ग रोखून धरला। यामध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता। आंदोलनानंतर नागरिकांच्या या प्रतिनिधी मंडळाने यवतमाळ येथील विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करत 15 दिवसात बस सेवा पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन दिले। प्रशासनाच्या आश्वासनानंतर नागरिकांचा रोष तात्पुरता शांत झाला असला तरी जर दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी।